दिवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू. ठाण्याच्या नायब तहसीलदारांची माहिती. मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना. 2 लोकलमधील प्रवासी दरवाजाला लटकत असल्यानं दुर्घटना. कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमध्ये लटकलेले प्रवासी शेजारून सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना घासले गेल्यानं दुर्घटना. दुर्घटनेत दोन्ही लोकलमधील प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती. 13 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती. उल्हासनगरमधील 23 वर्षीय तरुणाचा मुंब्रा लोकल दुर्घटनेत मृत्यू. केतन सरोज असं मृत तरुणाचं नाव. लोकल दुर्घटनेत एका जीआरपी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू. विकी मुख्यदल असं मृत रेल्वे जीआरपी कर्मचाऱ्याचं नाव. मुंब्र्यातील लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग. टर्निंग जवळ गाडी हळू करण्यासाठी 4 जणांना केलं तैनात. मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे ट्रॅकचं मॅपिंग सुरू. कसारा आणि सीएसएमटी या दोन्ही दिशेनं जाणाऱ्या जलद मार्गाच्या ट्रॅकचं मॅपिंग. लोकल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची कळवा. रुग्णालयाबाहेर गर्दी. मृतांच्या कुटुंबियांचा एकच टाको. मुंब्रा दरम्यान असलेल्या धोकादायक वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिणारा प्रवासी जखमी. आज झालेल्या लोकल दुर्घटनेत कुणाल नावाचा मनसे कार्यकर्ता जखमी झाल्याची अविनाश जाधव यांची माहिती. लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांच्या मृतांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर. मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटना दुर्दैवी. केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रताप जाधवांची प्रतिक्रिया. तर जखमींना सर्वतोपरी मदत करण्याची सूचना. मुंब्रा लोकल घटनेसंदर्भात ही घटना अत्यंत दुर्दैवी. या संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर लटकून प्रवास करण्याची कुणाला हौस नसते, त्यामुळे लोकल आणि डब्यांची संख्या वाढवली पाहिजे, अमोल कोल्हेंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लोकल दुर्घटनेवर शोक व्यक्त. मृत प्रवाशांना मुख्यमंत्र्यांनी एक्स पोस्ट करत वाहिली श्रद्धांजली. मुंब्रा लोकल दुर्घटना प्रकरणात मुख्यमंत्री जखमींना मदत जाहीर करतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. तर रेल्वे मंत्र्यांची तातडीनं उपाययोजना करण्याबाबत चर्चा करणार असल्याची अजित पवारांची माहिती. खासदार श्रीकांत शिंदेंकडून कळवा रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस. दुर्घटनेचा रेल्वे प्रवाशांकडून घेतला आढावा. दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी. केंद्राकडे त्यासाठी सरकार म्हणून पाठपुरावा करणार. श्रीकांत शिंदेंची लोकल दुर्घटनेनंतर प्रतिक्रिया. लोकल ट्रेन्समधील वाढती गर्दी अपघाताचं मुख्य कारण. मात्र असं असलं तरीही असे अपघात घडल्यानंतर प्रवाशांवरच मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही. शरद पवारांनी रेल्वे प्रशासनाला खडसावलं. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी लोकलमधून पडल्याची घटना दुर्दैवी. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. रेल्वे प्रशासनानं अलर्ट राहणं गरजेचं, म्हस्केंचं वक्तव्य. रेल्वे प्रशासनानं एसी लोकलची संख्या वाढवली, मात्र साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्या नाहीत, त्याचाच हा परिणाम, आभाड यांची प्रतिक्रिया. रेल्वे मंत्री की रील मंत्री. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची रेल्वे प्रशासनावर टीका. घटना दुर्दैवी असल्याची ही प्रतिक्रिया. गाई म्हशी कुंबल्यावर हिंदूंना त्रास होतो, मग माणसांची गर्दी दिसत नाही का? मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर अबू आझमींचं संतापजनक वक्तव्य. बाहेरच्या लोंढ्यांमुळे लोकल सेवा कोलमडल्याची राज ठाकरेंची टीका. नियोजन नसल्यानं संपूर्ण शहराचा विचका. मेट्रो मोनो रेल्वे सुरू करून काहीही होणार नसल्याची प्रतिक्रिया. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई रेल्वेसाठी वेगळ्या महामंडळाची मागणी, मात्र कोणत्या सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही, राज ठाकरेंची पोस्ट. मुंब्रा लोकल दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार. मनसेचे अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. फलाटांची लांबी वाढवण्याची आणि लोकल सेवा वाढवण्याची मागणी. उद्या रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा. मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक. रेल्वे प्रशासन मठ्ठ, त्यांच्याकडे वेळेवर रुग्णवाहिका देखील नसतात. सर्वांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्याकडून लोकलमधून प्रवासी पडल्याच्या दुर्घटनेवर संताप व्यक्त. ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीनं वाढली त्या गतीनं आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही.
भाजप नेते किरीट सोमय्यांकडून खंत, तर पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू, सोमय्यांचं वक्तव्य. असे अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही. जरा जरी धक्का लागला तरी लोक लोकलमधून पडतात. मुंब्रा स्थानकावर सेफ्टी पॅरामीटर्स नाहीत. मुंब्रा प्रवासी संघाच्या रफिक शेख यांची प्रतिक्रिया. मुंब्र्याच्या वळणाबद्दल आधी सुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाईंची माहिती. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून पडून दररोज सरासरी 7 प्रवाशांचा मृत्यू. 2023 साली 2590 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची माहिती.